मुंबईतल्या घाटकोपरच्या एलबीएस रोडवर भरधाव आलेल्या कारचा भीषण अपघात झालाय। बॅरिकेडिंग तोडून कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर जाऊन आदळलीये। या अपघातामध्ये 3 गंभीर जखमी झालेत। कारमध्ये असलेल्या 2 तरुणी आणि 1 तरुण नशेत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। धक्कादायक म्हणजे अपघात झाल्यावर कार चालवणारा तरुण घटनास्थळावरून रिक्षातून बिनबोभाट पळून गेला, तर तरुणी तिथेच थांबल्या होत्या। प्रशांत बडे आपले प्रतिनिधी आपल्याला या अपघातासंदर्भात अधिक अपडेट देतील। प्रशांत, अपघात नेमका कसा झाला आणि त्या तरुणाचा शोध कसा सुरू आहे? हा जो अपघात झाला आहे लाल बहादूर शास्त्री मार्गावर, या ठिकाणी ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस यातील ज्या 2 तरुणी आहेत त्या आपल्याला इथे उभ्या राहिलेल्या पाहायला मिळत आहेत। तर एक जो तरुण आहे जो गाडी चालवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे, त्याने तत्काळ या ठिकाणी रस्त्यावरून दुसरी रिक्षा पाहून तिथून पळ काढलेला आहे अशी माहिती मिळते आहे। या अपघातात आतापर्यंत 3 जण जखमी झाल्याची स्थानिकांनी माहिती दिलेली आहे। तर एकूण आता या प्रकरणी घाटकोपर पोलीस जे आहेत ते या तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत। तर 2 ज्या तरुणी आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। यांनी काही नशा केलेली आहे का जो स्थानिक आरोप करत आहेत, तर त्याची तपासणी आता पोलीस करतायत। तर जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि घाटकोपर पोलीस पुढील तपास करतायत। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया।